कृष्णा
तो
तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा भजन सम्राट कैलास महाराज पोळ फरकंडेकर त्यांना साथ करतील गायन कोकिळा दिगंबर दादा सोन्नेकर। काज गुरु माती स्वामी काज गुरु माती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु माती स्वामी काज
घालू नका बरं. कीर्तन झाल्यास, आरती झाल्यास बाजूला बसल्यास हार घाला. काय हवं? स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. सत्य बोले मुखे दुखवे अनेकाच्या दुःखे, हीच विष्णूचे महापूजा, अनुभव नाही तुझा. निश्चयाचे बळ तुका मने तीची फळ, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. विठ्ठल प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळे वैकुंठवाशी रामदासराव दशरथराव गायकवाड पाटील यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त असं त्यांचं वर्ष श्राद्धही झालंय. म्हणजे मासिक तिथी त्यानिमित्ताने आजची ही त्यांची वर्ष श्राद्धाची तिथी, त्यांच्या स्मरणार्थ आजची ही कीर्तनाची सेवा, श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा आहे, गुरुवर्य मारुतराव महाराजांची सेवा आहे, गुरुवर्य सोपान काका महाराज सातकर यांचीही कीर्तन रूपी सेवा, आज्ञान पामर बालकाखड सर्व सज्जन मंडळीच्या सक्षेने मारुतरायाच्या दरबारात आलेली सेवा. कार्याचे आयोजक करते चंद्रकांतराव रामदासराव गायकवाड, श्री हनुमंतराव रामदासराव गायकवाड यांच्या वतीने व सर्व त्यांच्या परिवारा वतीने आजच्या या कार्याचं आयोजन आहे. सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर यांचा 4 चरणाचा अभंग असून महाराजांच्या अभंगामध्ये भगवंताच्या पूजेचे साधन सांगतात. घरी बसल्या बसल्या देवाचा आशीर्वाद प्राप्त होण्याचे लक्षण सांगतात. सरळ सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकायला कळल असा अभंगाचा उघड भावार्थ आहे. तर जसे आपल्याला सद्गुरू बुद्धी देतील त्याप्रमाणे वेळ अभावी आपण बोलायचा प्रयत्न करू. विठ्ठल हा कार्यक्रम कुळातल्या लोकांना अत्यंत महत्त्वाचा आहे आणि करावं लागते. ज्या तिथीला वाडवडिलांना देह ठेवलाय ती तिथी कुळातल्या लोकांसाठी पुनीत तिथी आहे. चंद्राला सूर्याला ग्रहण येतंय, ग्रहण संपताच क्षणी काही पुनीत काळ जातो. सोम सूर्यादिक ग्रहणी येऊन करती पारवरणे, का माता पिता मरणे ते अंकित दिवस. त्या तुलनेमध्ये ज्या तिथीला आईवडिलांना देह ठेवला ती तिथी पुनीत आहे. तो काही काळ पुनीत पण हा पूर्ण तिथी पुनीत असते. त्या तिथीला धरून आजच्या या कार्याचं आयोजन आहे. त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. हे कार्य केलं की आत्मा तृप्त होतो, कुळाला
आशीर्वाद देऊन निघून जातो. नाही कार्य केलं तर आत्मा शाप देतो पित्राला. कुळाला शाप देऊन निघून जातो, त्याला पितृदोष म्हणतात. नाही म्हणलं महाराज, आता आपल्याला एवढं काही कार्यक्रम घडत नाही, एवढा समाज जीव घालणं, एवढे भजने कीर्तन, आपली काही परिस्थिती नाही म्हणणार, नको घालू एवढी. काय 10-5 वारकरी जीव घाल सोयरी बघून, 10-5 वारकरी बघून सोयरी जीव घाल. पक्ष 5ही घडत नाहीत म्हणलं, अशी परिस्थिती आता खूपच अवघड आहे. आता काय सांगावं म्हणलं, तुम्हाला सांगायसारखं नसतंय. असतात व्यावहारिक लोक, काही अडचणी असतात. संसाराच्या अंगी अवघीच व्यसन, सांगायत नाही म्हणलं. एक वारकरी जीव घाल सोयरा बघून. एक सोयरा मस्त माळकरी वारकरी बघून पितर घाल. ते बी माळकरी असं जाऊ ग, खादाडे पिदाडे सोयरी घाली जाऊ नये. आणि पण माळी नसत्याल तर तनकी येऊ नये, रागे माळी घालावं. माळकरी असाव तो पितर. गावातला सोयरा जमत नाही येऊन राहिलेला, त्याचं कुळमूळ सगळं गावात पाहिजे सोयऱ्याच. आता ह्याचे इथं 2 सोयरे, कुळमूळ दोघांचं बी आहे. काय शिरस्कर आणि रोकडे. एखादं जर घर तिथं येऊन राहिलं असेल बाहेर गावून, आपण त्याला इकडं पितर केलं आणि तिकडं सुतक पडलंय का इर्द पडलंय कोणाला माहीत. इकडं जर तो पितर घातला तर आपले पितर दोषी ठरतात, शापितात. कार्य आपलं सिद्धीला जात नाही. महाराज म्हणला, आता एकही आपली परिस्थिती घालणं नाही, नको जीव घालू. तो सोयरा घरला नाही, पाये धुवून पाटावर बसव, बुक्का लाव, कुंकू लाव, साखर हातावर घालन, गिलास भर पाणी दे प्याला. महाराज म्हणला, ते बी केलं असतं. पहिलं म्हणत होते म्हणला महाराज, फुकाचे जीवन तरी फाजा. आता ही एक पाण्याची शिशी घ्यायची असेल तर 10 रुपये लागायला. आपली परिस्थिती नाही, नको घालू तित काही. गावाच्या शिवेवर जाय आणि सीमेवर जाऊन दक्षिणेकडं तोंड करून 3दा बोंब ठोक वरी बघून, तरी पितर तिथून तृप्त होऊन माघारी जातात. झाली कर्मांतर अन बोंब मारिली हरिहर विठाला विठाला. हा आजचा कार्यक्रम करावाच लागतो. या कार्याला अनुसरून हा विशेष भजन पूजन कीर्तन सोहळा ठेवला. मला अन्नदान सर्व सोयरे वारकरी समुदाय, गायक वादक सर्वांच्या साक्षीने भव्य दिव्य सोहळा आहे. या कार्याला अनुसरून शिवाय काय म्हणतात महाराज, देवाचा आशीर्वाद प्रत्येकानं घ्यावं. भगवंताच्या आशीर्वादाशिवाय आपलं जीवन सुखी नाही. कोणी असो, प्रत्येकाला देवाचा आशीर्वाद पाहिजे. सज्जनोत प्रत्येकानं आपण प्रत्येकाचा आशीर्वाद घ्या. कोणाचा शाप लागल असं वागू नका. आतिताचा आशीर्वाद घ्या. एखादा आतित दारात आला असेल त्याचा आशीर्वाद घ्या. तुम्हाला कुठं अडचण पडणार नाही. जर कुठं अडचण पडलं तर कोणीतरी तिथं उभं राहून तुमची अडचण दूर करेल. आतिताची सेवा करा, आशीर्वाद घ्या आतिताचा. आतिथी देव भव. ब्राह्मणाचा आशीर्वाद घ्या. गोसाई जन्माचा आशीर्वाद घ्या. वाडवडिलाचा आशीर्वाद घ्या.
कुठल्याही जीव मात्राचा तुमच्या पाठीमागा आशीर्वाद असो, इतर कोणाचा नाही घेणं झालं तर देवाचा तरी आशीर्वाद घ्या. देवाच्या आशीर्वादाशिवाय तुमचं जीवन सुखी नाही. तेने विन जीवा सुख नव्हे. त्याचा आशीर्वाद घ्यावं लागल तेव्हा आपलं जीवन कृतार्थ होईल. महाराज आता आम्हाला आशीर्वाद लादला, देवाचा आशीर्वाद लादला नाही, कसं कळत? उघड आहे. परमार्थ क्षेत्रात राहा का व्यवहारात राहा, उघड आहे. आपल्या जीवनामध्ये प्रपंचात आनंद मिळू लागला, मस्त म्हणलं तितकं शेतात माल होते म्हणलं. आपण कोणाला बैठकी शब्द टाकला की लोक झेलतात. मान आहे म्हणला, माले तसाच होता. गाई म्हशी दूध द्याल्यात म्हणला. आता गाईला गोर म्हणलं की गोरच होते म्हणला, आणि म्हशीला वगार म्हणलं की वगारच होती म्हणला. हाले आपल्या म्हशीला झालंच नाही म्हणला. आपण म्हणलं ते होते. दूध इतकं म्हणलं तितकंच देते म्हणला म्हैस. धरणी धरिले पीक गाई वळल्या म्हैसी. सोयऱ्या धाऱ्या ते आपल्याला किंमत आहे म्हणला महाराज. सगळ्या सोयऱ्या धाऱ्या, सगळं गाव आपल्याला मानतंय म्हणला. आपण म्हणावं तिकडं त्या गावाने बघा मत टाकावं असं चलत आहे म्हणा. सगळं गाव आपल्याकडे, सगळ्या गावाचं मत आपल्याला येते म्हणा. सोयऱ्या धाऱ्याचं मत आपल्याला असतं म्हणा. नुसतं बैठकीत बसलं तरी आपल्याच मताप्रमाणे वागतात म्हणा. जावे तेथे पावे मान, नुसता मान नाही चाले बोलिले वचन. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनात कोणाला बसतोस खुर्चीवर? आले तर बसते ना खाली कीर्तनात. सभेला खुर्च्या, कीर्तनात राजा नाही देव आला तरी खाली बसला पाहिजे. विठाला विठाला. आदर करणं आपलं कर्तव्य असतंय. हा डाव संपल्यास हो त्यांच्या लक्षात नाही पण आपल्या लक्षात असावं. लक्षात यावं म्हणून सांगायला. आता बरेच काही कीर्तनकार्य बसून करायचं काय सांगा. विठ्ठल विठ्ठल. कुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. जावे तेथे पावे मान, चाले बोलिले वचन. जिथं गेलं तिथं मान मिळतो, आनंद मिळतो, समाधान जीवन आहे म्हणला आपला. देवापशी मान आहे, कोण्या साधूपशी मान आहे म्हणला, कोण्या राज्य लोकायपशी मान आहे म्हणला. जिथं गेलं तिथं मान आहे. समजायचं आपल्या पाठीमागं पांडुरंगाचा भरपूर आशीर्वाद आहे. मस्त आनंदात चालायले म्हणलं ते काम व्हावे. आशीर्वाद आहे देवाचा. शरीर प्रकृती साथ द्याली म्हणला. दुसरा म्हणला महाराज शरीर प्रकृती साथ देना, गोळ्या खाऊन परेशान आहे म्हणला. जिरायच्या गोळ्या आहेत, जेवायच्या गोळ्या आहेत, जेवल्याला जिरायच्या गोळ्या आहेत, झोपायची गोळी म्हणला, उठायची गोळी, बसायची गोळी, सगळ्या गोळ्याच आहेत म्हणला. आरोग्य टिकून नाही, देवाचा आशीर्वाद. प्रपंचात यश येत नाही म्हणला महाराज.
बायको मनासारखी वागणं, लेकर मनासारखे नाहीत म्हणला, शेतात माल होऊन येणं म्हणला, सोयरे धायरे पुसणात म्हणला, मदत करीनात म्हणला, कोणी सोयरा दिसला की उठून घरात चाललाय आणि घरी नाही म्हणून सांग म्हणाला, फजितीला पारावार नाही म्हणला, बघा पारावार नाही, नसल्याली इग्न घरला याली तो म्हणला, आपण कोणाच्या मध्यात जात नसतो म्हणला, बघा बळच लोक आळ घ्यालेत म्हणला आपल्यावर काय. देव झाला पाठी मोरा नजदीक नेती घरा, नजदीक नेती घरा, नजदीक नेती घरा. देव झाला पाठी मोरा नसते विघ्न येते घरा. देव झाला पाठी मोरा नसते विघ्न येती घरा. नसल्याली विघ्न घरला यालीत म्हणा, नसल्याली समजायचं देवाचा तुझ्यावर आव कृपा झाली, देवाचा आशीर्वाद कमी आहे, देवानं तुझ्यावर तिरपी नजर केली, नसल्याले संकट आले. प्रपंचातही समाधान नाही म्हणला. 5 पोर आहेत म्हणला महाराजा, बघा एका पोऱ्याला दया येणं म्हणला, 5ही पोरामधून व्हायला राहिलो म्हणला. कशासाठी एवढा बेजार झालो असेल ते कळणं म्हणला. बघा एवढी जायजात कमीली, एवढाली बंगले बनले, 5 पोर आहेत म्हणला, 5ही पोरं वायले राहिलेत म्हणला आपल्यातून. आता असा विचार यालाय म्हणला, आता एवढं आमचं चलायले की बायकोतून वायलं राची वेळ आली म्हणला. आता बायको कोणतं पाप उभं राहिलं असेल तो, बायकोतून वायलं राची वेळ आली. देवानं भरपूर आवकृपा केली तुझ्यावर, नसते विघ्न येती घरा. आता आमचं जीवन सुखी होण्यासाठी काय करावं लागेल, आनंदमय होण्यासाठी काय करावं लागेल, देवाचा आशीर्वाद घ्या, तुमचं जीवन सुखी होईल. आता आशीर्वाद मिळण्यासाठी काय करावं, आजच्या अभंगाकडे वळा. घरी बसल्या बसल्या देव तुम्हाला आशीर्वाद देतो, कुठंच जायची गरज नाही. देवाला माहीत होतं सगळी माणसं पंढरपूरला येत नाहीत आणि सगळ्या लोकाला पांडुरंगाची महापूजा घडत नाही. पहिली महापूजा सोपी होती महाराज, आताची महापूजा आपल्यासारख्याचा लाग नाही महाराज, नाही गोरगरिबाचा लाग नाही. आता मोठाल्या लोकांचं काम आहे ते 25,000 एका महापूजेला आहेत. विठाला तिथं नाही, पूजा तर करायची. महाराज म्हणले घरी बसल्या तुला पूजा घडती, सांगितलं तसं आहे. देवाला का माहीत नव्हतं का सगळ्या लोकाला आपल्यापर्यंत येता येणार नाही, आपली तर त्याला गरज आहे, त्याला तर आशीर्वाद मिळाला पाहिजे, म्हणून देवानं जागोजागी माणसं ठेवले. जागोजागी त्या माणसापाशी गेलात की देवाचा आशीर्वाद तुम्हाला परिपूर्ण मिळते. तर कोणते माणसं आहेत आणि त्याच्यापाशी गेल्यावर आशीर्वाद कसा मिळत आहे, थोड्या वेळामध्ये सांगायचा प्रयत्न करतो. आता एक जण म्हणला, मुख्यमंत्र्याला आपण भेटलो की आपलं काम होत आहे. आता आज आम्हाला इथे यायला वेळ मुख्यमंत्र्यामुळेच झाला. लग्नात मग आम्ही जाऊन बसलो, पण मंत्री याला वेळ लागला. राजा चाली ते वैभव राजे तयाच्या करण्यात, राजा देवाची होती आहे. 5 मिनिटं मला नुसतं राजापाशी उभा राहायला मिळावं म्हणला. आता त्याची ऐपत पाहिली तर पायात जोडा नाही, मंत्र्याची अपेक्षा करते. पायी नाही पायतन भूपतीसी दावा, धिगत्या कर्तव्या आगी लावो. धिग जीवन असो त्यास. आता काही माणसं उगच राजाचा मत्सर करीत राहतात, राजाचे दोष काढीत राहतात. राजाचे दोष आपण काढू शकत नाही, त्याच्यात शक्ती असते त्या राजात. राजा आहे तो, चुटकीत मांडव बनितो बी, चुटकीत मांडव मोडतो बी. महाराज म्हणतात, तयाची करणे आत घडे जे
त्रैलोक्याचा घात परे तेने केली मात बोलू नये. राजा येतो विठाला विठाला. 5 मिनिटं जरी मंत्री मला भेटला तरी काम झालं म्हणला. दुसरा म्हणला अरे कशाला मंत्र्याची अपेक्षा करतो तू, गलीला ते दिल्लीला. त्या मंत्र्याचा पक्षाचा माणूस आपल्या गावात नांदायला म्हणला त्याच्यापाशी गेलं की काम झालं. जसं मंत्र्याचा पक्षाचा माणूस गावात नांदत आहे आणि त्याच्यापाशी गेलं की काम होतंय का नाही, तसे देवाच्या पक्षाची माणसं जागोजागी त्याच्यापाशी गेले की काम होते. आता कंपनीच्या फॅक्टरीच्या शाखा आहेत तिथपर्यंत जायची गरजच नाही, त्या शाखेला गेले की काम झालं. तसे देवाच्या 6 शाखा आजच्या अभंगात 6 शाखा सांगतो आणि सेवा संपवतो. आता लोक भुकेले, वेळ झालाय, डोळे वाचू नको सोडतो. विठ्ठल नंबर 1 पहिली शाखा स्वामी काज. स्वामी म्हणजे मालक आणि काज म्हणजे काम. कामावरल्या गड्यानं मालकाची तर इमानदारीनं नोकरी करणं हे बघा ही देवाची सेवा आहे. आज कीर्तन आहे म्हणला गावात, जा वाटाले खूप लोक आलेत म्हणला बाहेरून, सोयरे धायरे सगळे लोक गावातले हजर आहेत म्हणला कीर्तनाला. महाराज मोठे आलेत म्हणला, भजनी मोठे आलेत म्हणला, मृदंगी मोठे आहेत म्हणला. पहासारखं ऐकायसारखं असे म्हणला आज कीर्तन. कार्यक्रम पाहासारखा आहे, जा वाटाले म्हणला. डोळ्यात पाणी आणलं. लोकाची तर दावणीला पडू नये म्हणला. इळभर याचं काम केलं तर आमची संध्याकाळी चूल पेटत येऊ म्हणला. कसं कीर्तनला जाऊ? महाराज म्हणले नको जाऊ. ज्याच्या दावणीला पडू नयेस त्याची दावण इमानदारीनं सांभाळ. घरी बसल्या तुला कीर्तनाचं पुण्य मिळतं. घरी बसल्या कामात टंगळ मंगळ करू नको. मालकाची सेवा ही देव सेवा आहे. मालक हेच तुझा देव आहे, मालक हाच तुझा परमात्मा आहे. आता कोण्या कोण्या गड्यानं मालकाची तर इमानदारीनं नोकरी केली आणि देवानं त्याला आशीर्वाद द्यायला बऱ्याच लोकांचे नावं सांग. काय पगार घ्यायची ते बघा मागून घे जाव, पण मालकाची तर नोकरीवर राहिलं की हमीनं काम करी जाऊ आणि इमानदारीनं काम करी जाऊ. मालक म्हणजे माझा देवच आहे, मी देवाच्याच घरी राबायलो या नियमानं तुम्ही काम करा. सेवके करावे सांगितले काम, ते होतू पण कामाले. सांगितलं ते काम करणं नव्हे, सांगायच्या आधी काम करा. काय पैसे पाहिजे मागून घ्या. आता काय आता साल काय असतं इथं काय सायल आहे 1 लाख. 1,40,000 म्हणजे 1.5 लाख रुपये. अब का 1.5 लाख साल मला काय परवडत नाही. मला बायको लेकरं गणगोत सोयरे धायरे लग्न कार्य. आमच्या गावात सप्ताह असते, पट्टी द्यावं लागते. एवढं कसं मला जमल म्हणले, तेवढ्यावर कसं झापल. 12 महिने मी तुमच्या दावणीला पडू नये, सगळं इथं राहून तिकडं धकवायचं आहे. मग अजून 10,000 वाढून द्या. हां वाढून घे, पोटाला मागून गेलास. पण एकदा सालानं राहिलास की इमानदारीनं काम कर. इमानदार साल इमानदारीला कडेला. गड्याच्या अंगात अशी खुबी असावं, मालकाला गावापेक्षा माल जास्त झालाच पाहिजे अशी खुबी पाहिजे. काही करून शेजारचं 1 एकर मालकाला वैतीत आणायच लावायचे अशी खुबी पाहिजे महाराज गड्याला. मालक पुढे पडला पाहिजे. नाही तर बरेच गडी असतात महाराज, वर्षांवरीस 1 एकर मालकाला इकायच लायते. असा आपिसा गडी नसत जाऊ. विठ्ठल विठ्ठल. स्वामी काज हीच विष्णूची महापूजा. कोण केली सेवा? बऱ्याच लोकांचे नावं सांगायचे. आमच्या मारुत्र्यानं सेवा केली. झाडाचा पाला खाऊन मालकाच्या सेवेत तत्पर. सेवे सेवक भाव जाणे तो मारुती. सेवे
भाव जाणे तो मारुती सेवे सीतापती संतोषला. काय सेवा केली मारुतीरायानं. सेवा करून करून एवढा अधिकार प्राप्त झाला मारुतीरायाला, तरीही मालकाची सेवा सोडली नाही. प्रभूच्या पुढं हात जोडूनच उभी होती. काही माणसं जरा मोठे झाले की मालकाला गुमान येणार. अरे त्याच्या इथं नोकरीवर राहून तू एवढा मोठा झालास, ते दिसल्यास कधीही तुला त्याच्या पुढं नम्र व्हावं लागल, हे तुझा मोठेपणा आहे. पण माणसं दिसलं की असा हुंदडा थानायला त्याला. महाराज म्हणले देशे शोभेवंत सेवेने सेवका. शोभेवंत सेवेने सेवक. सेवेने सेवक शोभेवंत दिसत असतो. मारुतीरायाला एवढा अधिकार प्राप्त झाला, पण मालकाच्या सेवेत रत असल्यामुळं गाव मारुतीरायाची मंदिर आहेत. गाव रामाचे मंदिर कमी आहेत, पण हे बघा सेवकाचे मंदिर जास्त आहेत. परिणाम सेवेचा फळ आहे. मालकाच्या पुढे सेवा. कुठं कुठं देवाचा महिमा कमी आला, पण देवाच्या भक्ताचा महिमा श्रेष्ठ आहे. विठ्ठल बसा. गर्भवेने सेवक दिशे शोभेवंत. मालकाची सेवा करून करून कितीही सेवक मोठा झाला, तर त्या सेवकानं मालकाच्याच सेवेत रत राहणं हा त्याचा मोठेपणा आहे. मालकाच्या संगतीत राहून जर मालकीपणा करीत असेल, त्याला कमीपणा येतो. मारुतीरायानं कधी मालकी स्वीकारली नाही. आज्ञा प्रभू तुमची. आजूक मालकाचं मंदिर झालं नाही, आत्ता मंदिर झालंय, पण सेवकाचे गाव मंदिर आहेत. परिणाम सेवेचा आहे. काय अयोध्येला आता उद्या 22ला थाट आहे. प्रभू रामचंद्राचं मंदिर. काय ते मंदिर आहे. बालपंची मूर्त स्थापना आहे. वनवासातली मूर्ती स्थापना आहे. राज अभिषेक झाल्याच्या नंतरची मूर्ती स्थापना आहे. प्रत्येकानं अयोध्येला जावं. अयोध्यापुरी आहे. 22 तारखेला प्रत्येक जण जा, तिथं उपस्थित राहावं. आपण जरी कोणाला नाही तिथं जाता आलं, तर आपापल्या गावामध्ये तिकडं मूर्ती बसायच्या वेळेस पूर्ण दिवसभर आनंदमय वातावरण गावात असावं. रामकृष्णारी जप करावं. रस्त्यानं रांगोळी काढावं. प्रत्येकाच्या घरी गुढी उभी करावं. ज्या वेळेला मूर्ती स्थापना होणार आहे, त्यावेळेला आपल्या घरात प्रभूची मूर्ती बसून अभिषेक करून आरती करून पुष्पवृष्टी करावं. आता रामाचं राज्य झाले. राम राज्य काय उनी धरणी धरिली पीक गाई वळल्या. हिंदूचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र महाराज. भारत स्वतंत्र होऊन किती वर्ष झाली, पण आज हिंदूचं आराध्य दैवत मंदिर उभारलं. म्हणून आनंदाची गोष्ट आहे. म्हणून हा आनंद प्रत्येकानं व्यक्त करा.
एवढंच नव्हे, काही लोकांना व्यसन असते. आजपासून असा प्रत्येकानं निश्चय करा, प्रभू रामचंद्राचा मंदिर झालं तेव्हापासून, मूर्ती स्थापना झाली अयोध्येला तेव्हापासून व्यसन सुटलं. तोटे खाऊ नये, पुड्या खाऊ नये, बिड्या पडू नये, मद्य सेवन करू नये, मांस भक्षण करू नये, कोणाचा द्वेष मत्सर करू नये. आपला द्वेष दुनियानं करू द्या, आपण कधी कोणाचा करू नये. आपला आवर्जून जगानं द्वेष करी जाव, पण आपण कधी कोणाचा करत जाऊ नये. सगळे जग आपले, आपण कोणाचा करावं. विठाला विठाला. मित्रही आपलेच असतात, शत्रू का लोकाचेत काय? शत्रू बी आपलेच. निर्वैर भावे सर्वभूता सवे, साधन बरवे हेची एक. निर्वैर जीवन जगायचं शिका. कोणा सरीन काढू नका, काळडरीन बुडवू नका. ऋण वैर हत्या नका उगव शूड, पुढे होईल जड भोगावया. या वाणीनं कोणाला अपशब्द बोलू नका, असा निश्चय करा प्रत्येकानं. राम खोटं बोलले नाही, आता इथून पुढे कोणी खोटं बोलू नका. आता आपण तो खोटं बोलायचं लायसनच काढलेत महाराज ना. इथंच आहे म्हणतं की 10 किलोमीटर लांब राहतो. खरं बोला. नाही तुम्हाला खरंच बोलले. खरं बोलले नसते तर 3 अभंग घ्यावं लागले असते. प्रभू एक वचनी होते. खरं बोला. एक पत्नी होते. 11,000 वर्षामध्ये प्रभू रामचंद्राने एकदा संसार केला, त्याच्यावर लवकुश जन्मले. रामाचा आचार पहा जरा. 11,000 वर्षात एकदा संसार त्याच्या लवकुश जन्मले. त्याला म्हणावं एक पत्नी. प्रभूसारखं जरी नाही राहता आलं, पण एक पत्नीनं जीवन जगा. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी. हे प्रभूचं जीवन आहे. एक वचनी राहा. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, त्याची वंदावी पाऊले, त्याची वंदावी पाऊले. प्रत्येकानं सत्य वागा सजन सुख मिळेल. रामायण पाहून जीवन जगावं. गावोगाव गुरुवर्य मारुतराव महाराजानं काकानं रामायण लावायला पाहिजे. काय कारण होतं? पुढे चालून समाज बिघडणारे, कलियुग लागणारे. रामायण जर वाचलं, ऐकलं, हे पुरावा पाहून समाज असं वागल. सावत्र माईसाठी प्रभू रामचंद्रानं 14 वर्ष 14 दिवस वनवास भोगला. या गुरु विठ्ठल विठ्ठल. आमचे गुरुजी आहेत, आम्हाला शिकवाय होतं ईशानला. त्याचे विद्यार्थी आहेत. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. पितृवचना कारणे ओ आई वनवासा. सावत्र माईसाठी प्रभू रामचंद्रानं 14 वर्ष 14 दिवस वनवास भोगला. सख्या माईसाठी प्रभूनं काही केलं नसतं. मातेकडे पहा. प्रभू रामचंद्राकडे पाहून माईची सेवा करा. भरताकडे पाहून जीवन जगा भावायनं. काय भरताचा वैभव होतं, काय ते वागणं होतं. राजा दशरथ हे अवसान झाले. मातुळाहून भरत आल्याच्या नंतर काही ताट घेऊन आली.
भरताची पूजा करायची आणि राज्याभिषेक करून भरताला राज्य बसवायचं. आल्याबरोबर प्रभू भरत म्हणू लागली, माते रामदादा कुठे? रामदादा म्हणल्या सगळ्या अयोध्येच्या डोळ्यात पाणी आलं लोकांना. राम वनवासात धाडला कैकईनं आणि भरत विचारतो रामदादा कुठे? अयोध्येतल्या लोकांच्या डोळ्याला पाणी आलं. कैकई म्हणू लागली, आपशोकोन सारखं त्याचं नाव घेऊ नको, तुला राज्यपद आहे आणि त्याला वनवास आहे. ज्येष्ठाशी वनवास आणि कनिष्ठाशी राज्य, ही कोण नीती शिकवली? माय म्हणून सोडून देतो, दुसरी बाई असती तर कडबा कातरल्यासारखी कातरली असती. क्रोध आला भरताला, मातेचा ताट लोटून दिलं. भरतानं सांगितलं, रामदादाला सोडून जर राज्याचा मी स्वीकार करेल, मात्र गमनाचा दोष लागल. चित्रकूटावर जाऊन प्रभूच्या पादुका आणल्या, राज्यावर स्थापन केल्या, नंदीग्रामावर जाऊन वास्तव्य केलं, पण अयोध्येकडे तोंड केलं नाही. याला म्हणावं बंधू प्रेम. जरा फुटभर धुरा इकडं तिकडं गेला तर माणसं कोर्टापर्यंत चालीत. काय बंधू प्रेम आहे? कशाला एका माईच्या पोटात जन्मली? विठाला विठाला. कोर्ट तिथंच, केशी तिथंच, धुरी तिथंच, हे निघून गेले, वाद तसेच राहिले. विठाल विठाल. बंधू प्रेम. लक्ष्मणाचं काय प्रेम होतं महाराज. उर्मिलेसारख्या पत्नीचा त्याग केला रामासाठी, अयोध्येसारख्या वैभवाचा त्याग केला रामासाठी. काय ती उर्मिला होती, हजारो सूर्याचं तेज एका नखाव चमकत होतं. कळालं उर्मिलेला लक्ष्मण प्रभू रामचंद्रासोबत वनवासाला जाणार आहेत, घरी येतील, मी ओवाळील, मालकाचं दर्शन घेईल, मालकाला वाट लावील. ताट घेतलं, दरवाजात उभी राहिली वाट बघत, पण लक्ष्मण घरी न आले, तिकून तिकडे गेले. एका हातात ताट नासा, चौकटीला हात दिला दाराला. 14 वर्ष 14 दिवस लक्ष्मण वनवास भोगून आले. उर्मिला दारालाच होती. लक्ष्मण आल्यास सौमित्रीनं सांगितलं, जा उर्मिलेला भेटून ये. लक्ष्मण आल्यास उर्मिला दारात दिसली. उर्मिला सावध झाली. लक्ष्मणाची पाद्य पूजा केली, पायाचं तीर्थ घेतलं, गंध लावला, ओवाळणी केली. लक्ष्मणाला हात जोडून सांगितलं, मालक आता खुशाल प्रभू सोबत तुम्ही वनवासाला जा. लक्ष्मण म्हणू लागले, कैकईचा 14 वर्ष 14 दिवस वनवास झाला आणि हिचा कोणता आहे अजून? 14 वर्ष 14 दिवस एका क्षणासारखी वाटली. काय पतीवर प्रेम असेल, पतीचं ध्यान करेल. बंधू प्रेम, पत्नी प्रेम. रामायण हा आचार शिकवते मला. पण टाळकरेनं भरताकडे बघा, कीर्तनकारानं मारुत्राकडे बघा, या महिलेनं महाराज सीतेकडे बघून जीवन जगावं. 11,000 वर्षात एकदा काम सांगितलं सीतेनं, मालक काय हरण चमकायले सोन्यासारखं, ती चोळ्या घातली तुमच्या अशा शेजारी बसले ते किती ओपल. एकदा काम सांगितलं, लोकाच्या रानात 6 महिने जाऊन बसावं लागलं. आता ज्या बाया रोज मालकाला काम सांगतात त्या कुठं बसताल त्यालाच माहित रे. इथल्या सोडून रे बापा. विठ्ठल काय शिवाय राजे लोकांना प्रभू रामचंद्राकडे बघून राज्य करावं. काय रामाचं राज्य होतं. रामाच्या राज्यात कोणी दुःखी नव्हतं. स्वप्ने हे दुःख कोणी न देखे डोळा. तवाज रामाचा जय जयकार झालाय म्हणा. जे राजे लोक समाजासाठी झिजले त्या समाजाने राजाची पुतळी तयार केली म्हणा.
5 वर्ष राज्यपद सुखासाठी नव्हे, 5 वर्षात राज्यात नीतिव्यवहार करून समाजाची सेवा केली. पण चंद्र सूर्य तोपर्यंत याची कीर्ती अजरामर झाली. कारण सेवेचं फळ आहे. समाज सेवा ही ईश्वर सेवा आहे. पण रामाकडे पाहून राज्य लोकांना नीती करावं, मारुत्राकडे पाहून कीर्तनकारांना आपलं जीवन जगावं. या विठाला विठाला किती फळ मिळालं सेवेचं. गावगाव मंदिरं झाली मारुत्राची. स्वामी काजी तू सादर म्हण स्वामी काज. गुरुभक्ती, शिष्यानं आपल्या गुरुची सेवा करत जाव. गुरु महाराज म्हणजे प्रत्यक्षात देव वाटत जाऊ त्या शिष्याला. तर बरेच गुरु शिष्य असतात महाराज. आता तर पुष्कळ गुरु शिष्य झाले. सकाळून महाराज महाराज म्हणायचे, दुपारून म्हणायचे ते का महाराज आहे का. पृथ्वीवरी घरोघरी गुरु शिष्य आहेत गावधारी. गुरु अनुभवी शिष्याधिकारी. इतुकेची दुर्लभ जी दातारा. पहिल्या पार्यात या पहिल्या पार्यात 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 गुरुलोभी धनमान शिष्यलोभी अतिथीन. या दोघांशी लटपट लागली पूर्ण. कोणी कोणाशी आवरे ना दादानो. पहिल्या पार्यात या पहिल्या पार्यात 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 कोणी कोणाशी आवरे ना दादानो. गुरुलोभी धनमान शिष्यलोभी अतिथीन. काही मिळत असेल महाराजापासून तर महाराजाची शिष्य म्हणून सेवा करतो म्हणला. काही देत असेल आपल्याला शिष्य तर आपण त्याला शिष्या करून घेतो बा म्हणला गुरु. दोघाची झंगड पकड. कोणी कोणाशी आवरेना. महाराज म्हणले तुका म्हणे आईसे गुरु शिष्य पण विठोबाची आन नरका जाती. नितांत गुरुवर विश्वास ठेवा. गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा ज्या शिष्याला प्रत्यक्षात गुरु महाराज म्हणजे आपले देव वाटतात, परमात्मा वाटतात, नाही मग काही त्या शिष्याने इच्छा करू द्या, त्याची इच्छा पूर्ण करतात गुरु महाराज. उघडी परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, मग पुराविती आरती शिष्याची, सगळी त्याची इच्छा पूर्ण करतात. गुरुवर विश्वास नितांत ठेवा. गुरुचा विश्वास शिष्यावर असं जाव आणि शिष्याचा विश्वास गुरुवर असं जाव. अधिकारी गुरु असं जाव, शिष्य अधिकारी असं जाव.
नाही तर ज्याचा गुरु कबाडीन त्याची दैना कोण फेटे. असं नसून 1.25 रुपये दिला आणि माय म्या गुरु केला. आता आमचे गुरु रोरे सोपान काका महाराज सत्कार पूर्ण काकांना जीवन महाराज भगवत सेवेत पूर्ण आयुष्य घातलं. काकांचे गुरु वैकुंठवासी गुरुवर्य मारुतराव महाराज दस्तापूरकर. घरावर तुळशीपत्र ठेवलं गुरुवर्य मारुतराव महाराजांनी आणि समाज सुधारायला निघाले. कृपाया केली संत जनीन लाविली भजनी श्रीहरीच्या. आज जे आपण एवढे परमार्थात दिसतो हे उपकार आपल्या गुरुवर्य मारुतराव महाराजाचा आहे. मारुतराव महाराजांचे शिष्य वैकुंठवासी श्री संत श्री गुरु मोतीराम महाराज. ठाकूरबुवाच्या परंपरेत मोतीराम महाराजांनी वारकरी संप्रदायाची पताका उचलली आणि रात्रंदिवस महाराज समाज परमार्थाला लावला. हरिभजनी हे धवळिली जग अन चुकविला लाग कळी काळाच्या. महाराजांचे गुरु दत्तबुवा महाराज ठाकूरबुवा लोहगावकर. ठाकूरबुवांचे गुरु मल्लाप्पा वाणी वासकर. आजही त्यांच्या घरी देव माडगं खातो. काय निष्ठा आहे त्यांची. मल्लाप्पा वाणी वासकर. वासकरांचे गुरु शंकर स्वामी शिवरकर. शंकर स्वामीचे गुरु निळोबा महाराज पिंपळनेरकर. निळोबाऱ्याचे गुरु तुकाराम महाराज देहूकर. तुकाराम महाराज देह घेऊन वैकुंठाला गेले आणि आमचे श्रीगुरु मोतीराम महाराज देह ठेवून वैकुंठाला गेले. एवढा फरक आहे. मोतीराम महाराज म्हणजे प्रत्यक्षात तुकोबार आहे. तुकोबाऱ्याचे गुरु बाबाजी चैतन्य. बाबाजी चैतन्याचे गुरु राघव चैतन्य. राघव चैतन्याचे गुरु केशव चैतन्य. केशव चैतन्याचे गुरु व्यास महाराज. व्यासांचे गुरु महर्षी नारद. नारदांचे गुरु ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचे गुरु भगवान विष्णू. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ येथोनिया. ही आपली गुरु परंपरा. कोणाला माहीत नसेल तर लिहून घ्या. विठाला विठाला. नितांत आपल्या महाराजावर विश्वास ठेवा आणि आपल्या जीवनाचं भलं करून घ्या. कोण गुरुची सेवा केली बऱ्याच लोकांची नावं सांगायची. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाचा दृष्टांत लक्षात घ्या. किती गुरुवर विश्वास ते. किती विश्वास मच्छिंद्रनाथावर गोरक्षनाथाचा. बापरे. तपश्चर्याहून आले. गुरु हरपली म्हणले. गुरु गोसनाथ. एका महाराजाच्या संगतीत बसल्यास वाद लागला. वादावादामध्ये गुरुचा पत्ता लागला. स्त्री राज्यात तुझा गुरु आहे म्हणले. आले स्त्री राज्यात. हे बुवा जाऊ दे ना. मारुतराय विद्ध खेळलं मारुतराय सोबत. हरिलं मारुतरायला. स्त्रीचं रूप घेतलं. नृत्य कामासाठी काही लोक जाऊ लागले. आम्हाला येऊ देता काय करतो तुम्ही म्हणताल ते करतो. आता उपजता ज्ञानी तर काय कमी होतो. मृदंग हो वाजतो. घेतला गळ्यात मृदंगी लागली वाजवायला. गुरु महाराज दिसले राज्यावर बसलेले. बाजूला ती राणी बसलेली बाई. ते लेकरू तिच्या पुसून झालेलं मांडीव घेतलंय. असं कातरत पाहलेत. पण म्हणीनच काय महाराज आपला बिघडलाय. हा असं कातरत पाहून मृदंग वाजवला. डोळ्यातून अश्रू गळालेत. आनंद वाटला गुरुला पाहिल्यास. माझे गुरु आहेत. आनंद वाटला. 4-8 दिवस मृदंग वाजवायचा. कार्यक्रम संपला. ते नारळ दक्षिणा दिली की त्यानं त्यालाच द्यायचे. त्या लोकाला वाटायचं हे वाजवायला चांगलं दिसायला दक्षिणा आपल्याला द्याले. रोज ह्यालाच न्यावं. रोजही त्याला. 8व्या दिवशी बस झालं म्हणले. आता आपल्या गुरुला इथून काढायचंय.
मृदंग आज बोल बदलला. चलो मचंदर गोरख आया. दचकली मच्छिंद्रानं. इथं गोरख कुठे आहे? शिष्याचा धाक गुरुला बसावा असा विश्वास त्या शिष्याचा असा गुरुवर. इथं गोरख कुठे? पाहिलं मृदंगातून आवाज आला. हाताला धरलं मृदंगाला आणि बाजूला नेलं. आपलं रूप प्रगट केलं. पायी धरली. गुरु महाराज बस झालं. आपण भोगी लोक नाहीत, आपण त्यागी लोक आहेत. आपण समाजाचं भलं करण्यासाठी आलो, आपण भोग भोगण्यासाठी आलो नाही. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. संसार करण्यासाठी नाही आलोत आपण. हे पसारा वाढवायला आलो नाही. आपण समाजाचं भलं करण्यासाठी आलो. समाजाला उपाधीतून बाजूला काढण्यासाठी आपण आहेत. आपण उपाधी लावून घेण्यासाठी नाही. तुम्ही नका चला इथून. लोक मला तोंड काढू देणार, काय बोलत असतील मला माहिती. लेकरा माईला लेकर पुष्कळ असतात, पण लेकराला माय एक असते. तुम्हाला शिष्य पुष्कळ असतील, पण माझ्यासाठी गुरु तुम्ही फक्त एक आहे. नका इथून. ती बाई ऐकू लागली बाजूला. बाजूला बोलून घेतलं. बरं झालं तुम्ही आलात. आता तिकडं राज्य तुम्हाला द्यायचंय. हे त्या राज्यासाठी आलते वय. आपुलीने नागरपणे जे इंद्र भुवना ते पाभळे म्हणे, ते केविरंजे पालवणे भिल्लाचे. स्वर्गासारख्या पदाचा त्याग करतात. ते झोपडपट्टीचा सरपंच कशाला होईल? काय वैभव आहे तेच. भिल्लाच्या पालाच्या अपेक्षा कशाला करतील? काय उन्ह होतं तिथं. मच्छिंद्रनाथाचा अधिकार, गोरक्षनाथाचा अधिकार. सोन्याचे पर्वत करवती पाषाण. अवघे रान रान कल्पत. अवघे रान रान कल्पतरू. पर्वत करवती पाषाण. अवघे रानो रान कल्पत. करीना ते काय नो हे महाराज. एवढी शक्ती कशाला त्याच्या राज्याला बोलतील? काढायचं केलं गुरुला तिथून. आखर काढलं. त्या बाईने एक ईट दिली सोन्याची. संग ठेवा, कुठं मोठं खर्चायला लागल, कुठं भंडारी कराय. हे लेकरू झालेलं होतं ते बी दिलं. तुम्ही गेलं ह्याला कोण ठेवली? तर मारुत्र्यानं उपकार दिला की स्त्री राज्यामध्ये पुरुषाचा गर्भ टिकत नव्हता. घेऊन आले. वाटणं चलता वळी दिवस मावळायला. चलो गोरख यहाँ डर. आपल्याला काय भीती आहे म्हणले? आमा हरीच्या दासा कायम भय नाही त्रैलोकी. कुठं भीती आहे?
लघुशंकेच्या निमित्तानं झोळी दिली जवळ, पाहिलं झोळी जड लागली, फाकून पाहिलं, ह्या डर आहे सोन्याची, उचलेन दिली ही वळून एका वळ म्हणा, त्याच वजाचा धोंडा ठेवला आणि निघाले. चलो गोरख, यहाँ डर आहे. गोरक्षनाथ म्हणले डर पिछे गिर गए, गेलं भेव. पाहिलं तो धोंडा, क्रोध आला, तशीच झोळी गोरक्षाच्या तोंडावर हाणली. फन फन करायला लागले, पण म्हणले नाही काय आपले गुरु महाराज फन फन करायले, तन तन करायले, कधी गुरुचा दोष काढला नाही. स्त्री लंपट पाहिले पण गुरुचा दोष काढला नाही. क्रोध लंपट पाहिले पण स्त्री गुरुचा दोष काढला नाही. लोभ लंपट पाहिले सोन्याच्या इटसाठी पण दोष काढला नाही. काय करायची होती महाराज? मला भंडारे करायचे. मी की म्हणले भंडारे करायला? तू यासारखे शिष्य बक्कळ होतील म्हणले, म्हणजे मला इट दे. असं आहे का? हो. पाय धरले, दर्शन घेतलं, हाताला धरून वर नेलं गर्भगिरी पर्वता. काळला संजीवनी मंत्र की सगळ्या माळानच लगी केली, सगळ्या माळच सोन्याचा करून टाकला. घ्या महाराज कोणती इट येते. मग गोरक्षनाथाला लागले, मच्छिंद्रनाथ तू यासारखं एवढं सोनं सोडून त्या सोन्याला काय कर? एवढा अधिकार गोरक्षनाथाचा का झाला? गुरुवर विश्वास आणि गुरुची सेवा. गुरुपेक्षाही अधिकार श्रेष्ठ. विठाला विठाला म्हणून पुरविते आरती शिष्याची. नितांत गुरुवर विश्वास ठेवी जा महाराज. तुम्ही जी जी इच्छा करताल ती इच्छा तुमची गुरु महाराज पूर्ण करतात. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्या साधूच्या हातून गळ्यामध्ये माळ पडली त्या दिवशीपासून आपले ते गुरु आणि आपण त्यांचे शिष्य. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण जीवन वाहून घ्यावं. पण माळी घाला. सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेचे निष्ठंक आन कोणी. हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. तिसरा प्रकार पितृवचन. मुलांना आईवडिलाची सेवा करा. या महिलांनं पतीची सेवा करा. सेवापती. 4. आता नंबर 5 सत्य बोले मुके. वाणीनं खरं बोला. कोण खरं बोलले? कोणा आईवडिलाची सेवा केली? कोण्या बायानं पतीची सेवा केली? सांडल्याचा दृष्टांत लक्षात घ्या. अनुसयाचा दृष्टांत लक्षात घ्या. पुंडलिकराचा दृष्टांत लक्षात घ्या. आईवडिलाची सेवा. धर्मराजाचा दृष्टांत लक्षात घ्या. आयुष्यात खोटं बोलले नाही, देवानं पाणी भरलं. सत्य बोले मुके. खरं बोले तरी फुकासाठी जोडे हरी. देव पाणी भरतय तुमच्या जवळ महाराज. खरं बोला. सत्य बोले मुके. हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही. दुखवे अनेकाच्या दुःखे. दुसऱ्याचं अंतःकरण दुःखी झालं तर त्याच्या दुःखाविषयी तळमळ करा. अरे अरे शत्रू का असणं, त्याला जर दुःख झालं तर आपण त्याच्या जवळ जावं. अरे असं दुःख व्हायचं नसतं. माणसं म्हणतात ही येळ शत्रूला येऊ नये. असं अंतःकरणात तळमळ वाटावा. अरे अरे आपलाच माणूस होता, असं दुःख व्हायचं नसतं. त्याच्या दुःखाला सहकार्य करा. भगवान तुमच्या घरी पाणी भरतात. कोणाला दुःख वाटलं? आमच्या द्रौपदीला दुःख वाटलं. आश्वस्थाम्यानं फुकार केली शिबिरात, उद्याच्याला निष्पांडव पृथ्वी करेल. संध्याकाळी पांडव कुठं झोपतात ते पाहिलं. भगवंतानं ओळखलं आश्वस्थाम्याची प्रतिज्ञा कटर आहे. पांडव उठविले आणि बाजूला नेऊन झोपिले. तिथं पांडवाईचे 5 पोरं झोपिले. संध्याकाळी आश्वस्थाम्या आला. खट खट मुंडके हाणले तलवारीनं. 5 पोराचे मुंडके उडाले. आनंद झाला. पांडव संपले. सकाळी उठून दात घासायलेत पांडव. पाहिलं तर पांडव दात घासतात. अंगाला घामच आला. अरे आपलेच गेले काय? तर द्रौपदी तिकून क्रोश करते. धावत आले सर्व. का द्रौपदी का ओरडतीस? पाहतात 5 मुलाचा घात झाला. सभा भरवली. कोण मारले कोण मारले कोण मारले.
सगळे राजे लोक बोलवले देवानं, सभा भरली. द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वस्थामा, दुर्योधन सगळे असे बसलेले, दुशासन, 5 पांडव उभे आहेत. सांग द्रौपदी, एवढ्या लोकांवर कोणावर शेक आहे तुझा, ते तू म्हणशील ती त्याला शिक्षा दे. द्रोणाचार्यानं काम केलं का? भीष्माचार्यानं काम केलं का? कृपाचार्यानं केलं का? द्रौपदी म्हणून लागली, दादा असे मोठे माणसं नीच कामं कधी करत नसतात. मोठ्या माणसाच्या असे हलके कामं होत नसतात. इकडं पाहिलं, अश्वस्थाम्याच्या अंगाला घाम आला. तितक्यात अश्वस्थामा उभं राहून कबूल झाला, हो मी मारले. अश्वस्थामा कबूल झाल्यास भीमानं गदाच उचलली, गुत्ताच काढतो म्हणे. देवानं सांगितलं, मागास राख, तुझं एकट्याच नाही 5 जणाचे. तुझ्या म्हणण्यावर शिक्षा नाही, द्रौपदीच्या म्हणण्यावर शिक्षा अश्वस्थाम्याला. सांग द्रौपदी, काय शिक्षा द्यायची अश्वस्थाम्याला? द्रौपदीनं सांगितलं, दादा माझ्या पोटचे 5 लेकरं मेलेत, एवढं मला दुःख झालंय. 5 मेले काय नाही, 1 मेले काय, मैला दुःख सारखंच आहे. आज तुम्ही अश्वस्थामा मारताल, पण माझ्या इतकंच दुःख अश्वस्थाम्याच्या मैला होईल, म्हणून अश्वस्थामा सोडून द्या. दुःखवे आणि काच्या दुःख, दयाली अश्वस्थे द्रौपदीला, दुःखवे आणि काच्या दुःख. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. 6 उपाय सांगितले, 6 शाखा सांगितल्या. 6 मधली एक जरी शाखा निश्चयानं आचरणात आणली, निश्चयाचे बळ अंतुकामनी तेची फळ. हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही. पांडवाचा निश्चय होता, वनवासात राहिले पण पांडव भिले नाही. प्रारब्ध आहे, भिले नाही, देव संग राहिला. निश्चयाचे फळ तुका म्हणे, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. विठोबा रखुमा, रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा. झालेली सेवा रामदासराव दशरथराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ पांडुरंगाच्या चरणी सेवा समर्पित आहे. सेवेला पूर्णविराम. आली भागाती करीतो, नाम तुझे उच्चारितो. करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देवदानी. वेळ खूप झाला, लवकरच सोडू लागलो. पुन्हा तुम्ही आले म्हणून जास्त लांबलं केलं. त्यांच्या मागं कामं पुष्कळ असतात, पण वेळातला वेळ काढून प्रेमाच्या पोटी यावं लागतंय. आपल्याकडे जेवण राहिले, कधी जेवायचे? पुण्यतिथीला आले आज तसेच गेले. बालासाहेब घेऊन या एके दिवशी. राजा आहे महाराज, राजा देवाची विभूती आहे. शिवाजी राजे तुकोबाराच्या कीर्तनला कुठेही येऊन बसायचे. भक्तीची शक्तीची जोड पाहिजे. महाराजांना म्हणायचं, राजे तुम्ही देश बाहेरून सांभाळा आणि आम्ही मधून सांभाळतो. तुकोबारायानं समाज सुधारला आणि राजानं समाज सांभाळला. शिवाजी राजे जन्माला आले नसते, आज हिंदू पाहायला मिळाला नसता. इथून तिथून सुनतात आदाबच घालायचं काम होतं. उपकार शिवाजी महाराजांचा आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज जन्माला आली नसते, ते सगळं ज्ञान ब्राह्मणाकडेच गेलं असतं. तांकंतुम पण द्वंद्वच केलं असतं. उपकार हा माऊली संत तुकोबाराचा आहे महाराज. वारकरी संप्रदाय पाहायला अशी राजाची आणि साधूची जोड असावं. भक्तीची शक्तीची जोड झाली, आपल्या देशाला पाहायचं काम नाही. असा समय सतत यावं
ही भगवंताच्या चरणी विनंती. हरी ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वरी माऊली विठ्ठल जय जय कुंडली कवरधार अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी पंढरीचा वार करी वारी चुकून या संताशी निर्वीची मज दे आणि मज ठे पायी संताची देव